आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची जीवनदाहिनी समजली जाणारी इरई नदी याची खोली करण्याचे काम सुरू आहे। त्याच वेळेस प्रसिद्ध पर्यावरणवादी डॉक्टर योगेश दूधपचारे यांनी महसूल विभागाची अक्षरशः पोलखोल केली आहे। प्रशासनाच्या डोळ्यात रेती झोकून तस्करांनी इरई नदीची ना केवळ दिशा बदलवली, तर नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर अक्षरशः सुरुंग आढळून आल्याचे फोटो त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले आहे। इरई नदीची दुर्दशा जेव्हा एक केवळ पर्यावरणवादी आपल्या डोळ्यांनी बघू शकतो, तर अख्खा महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन रेती तस्करांना मदत करत असल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे। एप्रिल महिन्यात तापमानाचा जगात उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूर शहराचे तापमान मे महिन्यातील 5 दिवस कमी राहणार असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता सुद्धा पर्यावरण खात्याने व्यक्त केली आहे। त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांना उन्हापासून काहीशी मुक्तता मिळणार आहे। चिमूर तालुक्यात वाघांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून आता वाघाने थेट चिमूर तालुक्यातील नेरी शहरात धाव घेतली असून शहरातील गुरुदेव वार्ड क्रमांक 6 येथील सुरेश दादोजी पिसे यांचे जनावर गोठ्यात बांधून असताना रात्रीच्या सुमारास वाघाने त्या जनावरांवर हल्ला केला आणि एका गोऱ्यास ठार केले। या घटनेमुळे नेरी शहरातील नागरिक भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे। काळाची दिशा ओळखून आणि समाजातील सर्व स्तरांना न्याय मिळावा म्हणून चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी जात गणनेची मागणी पहिल्यांदाच खासदार झाल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती। त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा केंद्र सरकारला जातनिहाय जनगणनेवरून सतत धारेवर धरले होते। अखेरीस केंद्र सरकारला त्यांच्या या मागणीपुढे झुकावे लागले असून जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला। त्यांच्या या निर्णयामुळे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची मागणी किती रास्त होती याची साक्ष पटली आहे। एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याचे साठेलोटे तयार झाले, मग तो कुठल्याही विभागाचा असो की तो त्या ठिकाणाहून हलत नाही आणि याचा प्रत्यय गडचिरोली येथील वन विभागात आला असून तेथील अनेक अधिकारी मागील 15 ते 20 वर्षांपासून तळ ठोकून बसलेले आहेत। राजकीय वरदहस्त लाभलेले हे अधिकारी माया जमविण्यात तरबेज झाले असून आता त्यांचा मोह त्यांना आवरता येत नाही, परंतु यामुळे मात्र नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे। याची जाणीव प्रशासनाला केव्हा येईल याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। बल्लारपूर येथील वेकोली खदानीत कंपनीचे सुरक्षा रक्षक आहेत आणि त्या व्यतिरिक्त MSF या कंपनीचे सुद्धा सुरक्षा रक्षक तैनात आहे। इतकी सुरक्षा असूनही एका सहाय्यक व्यवस्थापकाला तलवारीचा धाक दाखवून त्याला बंदी बनविले गेले आणि खदानीतून 71,000 रुपयांचे सामान 6 अज्ञात चोरांनी चोरून नेले। या घटनेमुळे वेकोली प्रशासन हादरले असून प्रशासनाचा भोंगळ कारभार सुद्धा चव्हाट्यावर आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती तस्करांसोबत डुप्लिकेट दारूचा पुरवठा देखील प्रचंड प्रमाणात होत आहे। एक गमतीशीर गोष्ट अशी की जिथे स्थानिक गुन्हे शाखेने देशी विदेशी नकली दारूच्या 530 पेट्या पकडल्या, मात्र उत्पादन शुल्क विभाग केवळ देशी दारूच्या 10 ते 15 बॉटल पकडण्यात धन्यता मानू लागला आहे। यावरून नागरिकांमध्ये उत्पादन शुल्क विभागांच्या अधिकाऱ्याबद्दल देवाणघेवीची चर्चा प्रचंड प्रमाणात सुरू आहे। ऐन उन्हाळ्यात वातावरणात बदल दिसून येत असून जिल्ह्यातील काही ठिकाणी वीज गर्जनेसह मुसळधार पाऊसही झाला आहे, तर अनेक ठिकाणी वादळ आले आहे। मोहोळ तालुक्यातील चिखली येथे 1 मे रोजी वीज गर्जनेसह मुसळधार पाऊस आला आणि एका शेतकऱ्याच्या गोठ्यात 2 बैल बांधले असताना वीज पडून या दोन्ही बैलांचा मृत्यू झाला। या गरीब शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळल्याने त्यांना मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जातो, तसेच तो दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो कामगारांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला आणि विशेष म्हणजे कामगारांबद्दल आस्था असलेले इंजिनियर दिलीप झाडे आणि विधी विभागाचे वकील यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले। पैशाचा पाऊस पाडतो, फक्त 3 मुलींना माझ्यासमोर पूजेला बसवा असे फरमान एका भोंदूबाबाने काढले। पैशाच्या लोभापायी गायत्री उकरे आणि राजू कोचे यांनी 3 मुलींची व्यवस्था भोंदूबाबाकडे केली, मात्र या भोंदूबाबांनी तिन्ही मुलींना बेशुद्ध केले आणि त्याचे लैंगिक शोषण केले। पैशाचा पाऊस तर पडलाच नाही, परंतु या तिन्ही मुलींचे कौमार्य या भोंदूबाबाने भंग केले। अब्दुल कुरेशी असे या भोंदू बाबाचे नाव असून ही घटना नागपूर येथील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली। या तिन्ही मुलींनी याची तक्रार पोलीस स्टेशनला केली आणि त्यानंतर भोंदू बाबाला अटक करण्यात आली। तेव्हा त्यांच्या जवळील मोबाईलमध्ये अनेक मुलींचे नग्नचित्र आढळून आले।
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।